फडणवीस साहेब जर संजय शिरसाटांचा राजीनामा घेणार नसतील तर याचा अर्थ असा आहे की सत्ताधाऱ्यांना एक न्याय, विरोधकांना दुसरा न्याय. जे तटकरे साहेब चाकणकरांच्या बचावासाठी अत्यंत तत्परतेने पुढे आले, ते तटकरे साहेब मयुरी हगवणेला भेटायला आले का? त्यांनी मयुरी हगवणेच्या संबंधाने एखादा प्रश्न विचारला का? मला एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारायचे नाही. माझा प्रश्न हा राज्याच्या गृहमंत्र्यांना तथा मुख्यमंत्र्यांना आहे की फडणवीस साहेब, आपण संजय शिरसाटांच्या बद्दल काय भूमिका घेणार आहात? वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर राज्यभरातील अनेक हुंडाबळी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रकार समोर येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे जे सत्ताधारी पक्षात असलेले जे कुटुंब आहेत त्यांच्या महिला देखील आता समोर येऊन आरोप करताना दिसत आहेत. संजय शिरसाटांच्या मुलाच्या देखील प्रकरण आता समोर आलेलं आहे. यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे नेत्या सुषमाताई अंधारे आहेत. ताई, आपण बघितलं ज्या पद्धतीने संजय शिरसाटांच्या मुलाचं प्रकरण आता समोर आलंय, काय वाटतं? त्याचबरोबर महिला आयोगावर देखील बरेच आरोप होत आहेत. वैष्णवी हगवणेच्या प्रकरणाने एकूण महाराष्ट्रातल्या स्त्री प्रश्नांना वाचा फुटलेली आहे. महाराष्ट्रातल्या अनेक हुंडाबळींच्या केसेस, लैंगिक अत्याचाराच्या केसेस आणि महिलांना अन्याय करून पुन्हा त्यांनाच इब्रतीपोटी त्यांना गप्प बसण्याची धमकावणी देणे किंवा तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणे, ही अशी अनेक प्रकरणं पुढे येत आहेत. यात अत्यंत धक्कादायक गोष्ट अशी आहे की गावखेड्यातल्या किंवा गोरगरीब घरातल्या अत्यंत शोषित, पीडित, दबलेल्या वर्गातील महिला यांची तर प्रकरणं आहेतच, परंतु हाय प्रोफाईल केसेस, विशेषतः सत्ताधारी ज्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे, ज्यांच्याकडे आम्ही न्याय मागितला पाहिजे, अशा सत्ताधारी वर्गातल्या कुटुंबातील महिला ज्या वेळेला पुढे येत आहेत आणि त्या पीडित आहेत, शोषित आहेत आणि आम्हाला न्याय मिळत नाही असं सांगतायत, हे फारच भयंकर आहे. म्हणजे परिणय फुके यांच्या भाऊजेने ज्या पद्धतीने लाईव्ह येऊन सांगितलं की माझी पोलीस स्टेशनला कंप्लेनच लिहून घेतली जात नाही आहे आणि विशेष म्हणजे 2024लाच त्यांची एक पोलीस कंप्लेन ही महिला आयोगाकडे 7 पानांची पोलीस कंप्लेन गेलेली आहे आणि तरीही त्याच्यावर महिला आयोगाने काहीच लक्ष दिलं नाही. मग याचा अर्थ असा आहे का की ज्या काही महिला आहेत, म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षा या सत्ताधाऱ्यांशी संबंधित प्रकरण असेल तर त्याकडे लक्षच देणार नाहीत? कारण 2024च्या तक्रारीवर जर त्या अजूनही काहीच बोलत नसतील आणि गप्प बसत असतील तर मग या सगळ्या बायकांनी न्याय कुठे मागायचा? तीच गोष्ट आत्ता संजय शिरसाटांच्या बाबतीतली आहे. मला आश्चर्य वाटतं खरं तर फडणवीस साहेबांचं, की ज्या फडणवीस साहेबांनी आणि त्यांच्या पक्षातली जी बार्किंग ब्रिगेड आहे ती सतत अशी एक ट्रिगर दाबला की वाव 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 अशी करत राहते, ह्या सगळ्या बार्किंग ब्रिगेडचं मला कौतुक वाटतं की जेव्हा संजय राठोडांचं प्रकरण झालं त्यावेळेला उद्धव साहेबांनी संजय राठोडांचा राजीनामा घ्यावा म्हणून या सगळ्या लोकांनी रान पेटवलं होतं. मात्र आता ती सगळी माणसं कुठे गेली आहेत की त्यांच्या मंत्रिमंडळात असणारे संजय शिरसाट, ज्या संजय शिरसाटांच्या संबंधाने सतत वादग्रस्त अनेक गोष्टी घडत राहतात. आता त्यांच्या मुलाच्या प्रकरणाच्या निमित्ताने त्यांच्या मुलाची पत्नी जान्हवी हिने जी काही पोलीस कंप्लेंट केली आहे, ज्या नोटिसा पाठवलेल्या आहेत आणि तिला स्वतःला झालेला त्रास, तिला धमकावणं, तिला जीवे मारण्याच्या धमक्या देणं, या संबंधाने तिने जी मांडणी केली आहे ही धक्कादायक आहे. खरं तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक पीडित महिला एवढं बोलायचं धाडस करते हेही नसे थोडके. उलट मला भीती वाटते तिला तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर, तिच्यावर काही दबाव आणायचा प्रयत्न केला तर, सत्ता आणि संपत्तीचा गैरवापर करत ज्या पद्धतीने शिरसाट कुटुंब अति करत आहे, या महिलेला जर न्याय द्यायचा असेल तर पहिल्यांदा तर जसं आपण धनंजय मुंडेंच्या प्रकरणामध्ये की धनंजय मुंडे मंत्री असल्याचे प्रिव्हिलेज मिळत आहेत असं म्हणून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. संजय राठोड मंत्री असल्याचे प्रिव्हिलेज मिळू शकतात म्हणून राजीनाम्याची मागणी केली आणि राजीनामे झाले त्यांचे. अनिल देशमुख साहेब मंत्री असताना प्रिव्हिलेज घेऊ शकतात म्हणून राजीनाम्याची मागणी केली. मग आता संजय शिरसाट सुद्धा प्रिव्हिलेज घेऊ शकतात ना? तर पहिल्यांदा तर संजय शिरसाटचा फडणवीस साहेबांनी राजीनामा घेतला पाहिजे आणि जर ते फडणवीस साहेब जर संजय शिरसाटांचा राजीनामा घेणार नसतील तर याचा अर्थ असा आहे की सत्ताधाऱ्यांना एक न्याय, विरोधकांना दुसरा न्याय, विशेष म्हणजे महिला अत्याचाराशी संबंधित असणारे अनेक मंत्री, म्हणजे अगदी कितीतरी नावं आता आपल्याकडे घेता येतील की पश्चिम महाराष्ट्रातले मंत्री असतील, आता हे मराठवाड्यातले मंत्री आहेत, या सगळ्यांना पाठीशी घालण्याचं जर काम केलं जात असेल आणि भाजपच्या महिला नेत्याही यावर गप्प बसत असतील तर तुम्ही बायस्ड आहात,
तुमची न्याय देण्याची भूमिका सिलेक्टिव्ह आहे. तुम्ही जाणीवपूर्वक संजय शिरसाटांना पाठीशी घालताय असं आम्हाला वाटेल. मला एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारायचे नाहीत. माझा प्रश्न हा राज्याच्या गृहमंत्र्यांना तथा मुख्यमंत्र्यांना आहे की फडणवीस साहेब, आपण संजय शिरसाटांच्याबद्दल काय भूमिका घेणार आहात? संजय शिरसाटांचा मुलगा जर आपण बघितलं तर सिद्धांत शिरसाट, त्याच्यावर खूप गंभीर आरोप अर्थात त्यांनी केलेले आहेत. फ्लॅटवर जाऊन धमकवणं, मारणं, एवढंच काय तर वेगवेगळे आरोप आहेत. ज्या पद्धतीने ही घटना समोर येते मंत्र्यांची, अर्थात तुम्ही सांगताय की त्यांनी राजीनामा द्यायला हवा, म्हणजे अर्थात पुढे तपास योग्य पद्धतीने होईल, परंतु मंत्र्यांचे ज्यांच्यावर अर्थात लोक विश्वासाने, समाजाची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे, त्यांचेच मुलं जर असे वागत असतील तर काय? एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं आहे की एकतर प्रचंड संपत्ती, संपत्तीतनं अमर्याद सत्ता आणि अमर्याद सत्तेतनं अमाप संपत्ती, हे जे दुष्टचक्र आहे, या दुष्टचक्रामध्ये इतका कैफ चढलाय सत्ताधाऱ्यांना. त्यातली त्यात संजय शिरसाटांची एकूण भाषा जर बघितली तर मागच्या 2.5-3 वर्षात त्यांचा उर्मटपणा, त्यांचा डांबरटपणा, ते ज्या पद्धतीने अगदी मीडियावर बोलताना सुद्धा समोरच्याला डाफरणं, धमक्या वजा भाषा वापरणं, हे सगळं जर बघितलं तर ते पर्क्युलेट होताना दिसते. हे वाईट आहे. खरं तर म्हणजे मंत्र्यांच्या मुलांकडे ती नम्रता असायला हवी, परंतु पैसा कमावण्यामध्ये ही लोक इतकी व्यस्त झाली आहेत की मुलांना संस्कार द्यायला कमी पडतायत का असं वाटायला जागा आहे. आम्हाला ज्या पद्धतीने आता हे सिद्धांत शिरसाटचं प्रकरण पुढे येते हे इतकं धक्कादायक आहे की तिला धमकावतोय, तिच्यासोबत लग्न केलंय, तिच्या काय कणपटीला काय बंदूक ठेवून धमकी देऊन लग्न केलेलं आहे. आता लग्न केले तर निभावायला काय अडचण आहे? का बरं ह्या सगळ्या मंत्र्यांना कुठली प्रतिष्ठा? म्हणजे हे तेच मंत्री आहेत, हे तेच राज्यकर्ते आहेत जे वैष्णवी हगवणे प्रकरण जेव्हा सुरू असतं किंवा दुसऱ्याचं प्रकरण असतं त्यावेळेला खोट्या सामाजिक प्रतिष्ठेला बळी पडू नका, सामाजिक प्रतिष्ठेचे मानक वापरू नका असं म्हणतात, परंतु यांच्या घरात ज्या वेळेला घटना घडते त्यावेळेला आपली सामाजिक प्रतिष्ठा वाचवण्यासाठी गोरगरिबांच्या लेकीबाळींचा बळी घेतात. हे वाईट आहे. आणि त्याचबरोबर जर प्रिया फुकेचं प्रकरण बघितलं तर त्यांनी तर महिला आयोगाला 2024 मध्ये तक्रार केलेली होती. त्याच्यामध्ये देखील जर आपण बघितलं तर गुन्हा दाखल होत नाही, कारवाई होत नाही, असं देखील. परत इथं देखील मंत्री प्रिया फुकेचं जे प्रकरण आहे, मला इन्स्टावर तो व्हिडिओ मिळाला आणि तो व्हिडिओ मिळाल्यानंतर मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला, परंतु त्या खूप जास्त तणावाखाली होत्या. काल त्यांच्याशी माझा बोलायचा प्रयत्न झाला आणि मी त्यांना बोलले सुद्धा. त्यानंतर मला जी माहिती मिळाली ती फार धक्कादायक आहे. मुळात प्रिया फुके यांचे जे यजमान आहेत संकेत फुके, यांची मेडिकल हिस्ट्रीच मुळात प्रिया फुके यांच्यापासून लपवून ठेवलेली होती आणि ती मेडिकल हिस्ट्री लपवून त्यांचं लग्न झालेलं होतं. पण एकदा लग्न झाले तर निभावलं पाहिजे या न्यायाने त्यांनी ते लग्न निभावायचा प्रयत्न केला. आता 2 मुलं त्यांच्या पदराशी आहेत. या उपर त्यांनी खूप वेळा माननीय मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी यांच्याशी सुद्धा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. हेही त्यांच्या बोलण्यातनं आलं. त्यांची तर किती साधी अपेक्षा आहे की बा मी विधवा आहे, एक तर माझ्या मुलांची जबाबदारी घ्या, मी तुमच्या जॉईंट फॅमिलीतही राहील, काही हरकत नाही, पण त्यांना जॉईंट फॅमिलीतनं अक्षरशः घरातनं बाहेर काढले. आणि जी माऊली 10 वर्ष तुमच्या मुलाचा संसार करते, तुमच्या भावाचं आजारपण करते, तिला आता संपत्तीतनं बेदखल केलं आहे. एकीकडे कायदा सांगतोय आपला की कुठल्याही पत्नीला पतीच्या संपत्तीचे अधिकार बरोबरीचे मिळायला हवे, आणि ही सगळी परिणय फुके असतील, संजय शिरसाट असतील, ही सगळी माणसं कायदे चालवणाऱ्या, कायदे बनवणाऱ्या सभागृहाचे सदस्य आहेत आणि त्यांनी जर असे कायदे तोडून कायदेबाह्य वर्तन त्यांचं चालू असेल तर हे भयंकर आहे, हे वाईट आहे. पण आपण बघतोय हे प्रकरण वाढत चाललेले आहेत. वैष्णवी हगवण्याच्या प्रकरणानंतर अनेक प्रकरण आता समोर येत आहेत. काही जण महिला आयोगाकडे देखील जातात, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांवर देखील बरेच आरोप होत आहेत. तुम्ही देखील वेगवेगळे त्यांचे पक्षातील नेते, काहींनी तर पत्र पाठवलेत मुख्यमंत्र्यांना, म्हणजे अर्थात त्यांना देखील यामध्ये टार्गेट केलं जात आहे. नाही, मला नाही वाटत त्यांना टार्गेट वगैरे केलं जाते. एक साधी गोष्ट आपण समजून घ्या. हे बघा, मालवणमध्ये समुद्रकिनारी पुतळा पडला. पुतळा उभारणारी जी यंत्रणा आहे किंवा ते कार्यालय आहे त्याच्याशी संबंधित आमचे आमदार वैभव नाईक त्यांनी त्या कार्यालयात जाऊन त्यांना जाब विचारला घुसून. काही महिन्यांपूर्वी आपल्याकडे तनिषा भिसे प्रकरण झालं. तनिषा भिसेच्या मृत्यूला जबाबदार असणारे जे काही दीनानाथ मुंगेशकर रुग्णालय होतं त्या रुग्णालयात लोक घुसले, चिल्लर फेकली घैसास यांच्यावर. हे सगळं आपण बघितलं. म्हणजे जी जी यंत्रणा ज्या ज्या घटनेशी संबंधित असते
त्यांना त्याचं उत्तर देणं बंधनकारक आहे ना. दे आर ॲन्सरेबल. त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. अगदी त्याच पद्धतीने महिलांशी संबंधित यंत्रणा, जर महिला आयोग असेल, विशेषतः त्या महिला आयोगाकडे वारंवार तक्रारी केलेल्या असतील आणि त्या तक्रारींचा निपटारा होत नसेल आणि त्या निपटारा न होण्यामुळे जर कुणाचा जीव जात असेल तर त्यांना प्रश्न नाही विचारायचे. बरं, हे प्रश्न विचारल्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारले की ते पत्रकारांना चिल्लर फार वाजते, कुणाला म्हणतील काय पेमेंट घेऊन प्रश्न विचारताय का. राष्ट्रवादीला काय म्हणाल्या त्या की मी त्यांना शून्यापेक्षा कमी किंमत देते. खैर, राष्ट्रवादीला त्यांनी शून्यापेक्षा कमी किंमत देणं म्हणजे आदरणीय पवारसाहेबांच्या कर्तृत्वाला शून्यवत ठरवणं आहे. त्यावर काय निर्णय घ्यायचा तो आदरणीय दादांनी घ्यावा, त्याच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही, कारण तो दादांचा आणि पवारसाहेबांचा प्रश्न आहे की त्यांनी त्यांचं बघावं. मात्र महिलांनी प्रश्न विचारल्यावर, पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर, सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारल्यावर त्यांना जर तुम्ही चिल्लर ठरवत असाल आणि प्रश्न विचारण्याचा राग येत असेल तर तुम्ही खुर्ची मोकळी केली पाहिजे. ती खुर्ची मोकळी करा, म्हणजे तुम्हाला कोणी प्रश्नच विचारणार नाही, तुम्हाला ताण यायचं काही कारणच नाही. यात अजून एक महत्त्वाचं, हां मी विसरून जाईल कदाचित, तटकरे साहेब अत्यंत घाईघाईने पुढे आले. मला विशेष वाटलं तटकरे साहेबांचं. ते घाईघाईने पुढे आले आणि ते म्हणाले नाही रुपाली चाकणकर म्हणजे त्या फार चांगलं काम करतायत का. जे तटकरे साहेब चाकणकरांच्या बचावासाठी अत्यंत तत्परतेने पुढे आले ते तटकरे साहेब मयुरी हगवणेला भेटायला आले का. त्यांनी मयुरी हगवणेच्या संबंधाने एखादा प्रश्न विचारला का. त्यांनी आत्ता हे जे संजय शिरसाटचं प्रकरण झालं त्यामध्ये कधी ते बोलले का. ते परिणय फुकेच्या भाऊजेच्या प्रकरणामध्ये काही बोलले का. महाराष्ट्रात एवढ्या सगळ्या आत्तापर्यंत महिला अत्याचाराच्या घटना घडल्या, त्या कुठल्या घटनेमध्ये तटकरे साहेब पुढे आलेले आहेत. काय तटकरे साहेबांची लाडकी बहीण एकट्या रुपाली चाकणकरच आहेत का. महाराष्ट्रातल्या ज्या असंख्य लाडक्या बहिणींना पुढे करून त्यांना आम्ही तुमचे लाडके भाऊ आहेत म्हणून मतं मागितली, मग त्या बहिणींचं काय. फक्त चाकणकरच एकटी तटकऱ्यांची बहीण आहे, बाकीच्या बहिणी नाही आहेत काय. ते एकदा तटकरे साहेबांनी पण आम्हाला सांगितलं पाहिजे की तुम्ही चाकणकरांना क्लीन चिट देता म्हणजे नेमकं काय करता. अहो किती प्रकरणं सांगायची. या पुण्यातली मागच्या 3 दिवसात माझ्याकडे तब्बल 27 प्रकरणं आली आहेत. मी ती बैजवार आपल्याला सांगेन की किती प्रकरणांमध्ये. आणि या म्हणतात आम्ही सुमोटो केला. कसला सुमोटो. मेल पाठवणे म्हणजे सुमोटो नसतो साहेब. त्या प्रकरणाचं तुम्ही काही पुढे निर्वाळा केलाय का. कोणतं प्रकरण आहे जे तुम्ही धसास लावले तर एकही ते प्रकरण नाही. हाय प्रोफाईल केसेस तर खूप आपल्याला सांगता येतील. ताई जशा पद्धतीने सांगतायत की अनेक केसेस सध्या घडतायत आणि आता ते हळूहळू पुढे देखील येत आहेत. वैष्णवी हगवणेच्या आत्महत्यानंतर खरं तर यावर अनेक ठिकाणी चर्चा होताना दिसते. या चर्चेतून काहीतरी सकारात्मक व्हावं हीच अपेक्षा आहे. मात्र त्याचवेळी मंत्री जे आहेत ज्यांच्यावर सगळी जबाबदारी असते समाज पुढे नेण्याची, राज्य पुढे नेण्याची, त्यांनी खरं तर यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. मात्र त्यांचेच नातलग, त्यांच्याच जवळचे लोक यामध्ये जास्त दिसत आहेत. त्यांचे केसेस देखील समोर येताना दिसत आहेत. मात्र आता त्यांची मोठी जबाबदारी आहे. त्यांनी जबाबदारीने वागून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, कारण समाजाला पुढे जाण्यासाठी त्यांच्यावर पूर्ण जबाबदारी आहे. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.